संस्कार किंवा आपल्या चरित्र आणि कृतींना आकार देणारी मूल्य आणि नैतिकता. संस्कार हा कोणत्याही सशक्त समाजाचा पाया असतो आणि या मूल्यांमधूनच आपण असे भविष्य घडवतो जे केवळ समृद्धच नाही तर न्यायी आणि करुणामयही असते. तेज स्पर्शाने दूर होई अंधार, तेज स्पर्शाने दूर होई अंधार, जसा मुळांचा वृक्षाशी आधार, जसा मुळांचा वृक्षाशी आधार. मला घडवी संस्कार, मला घडवी संस्कार, मला घडवी संस्कार. आज मी तुमच्या समोर अशा विषयावर बोलण्यासाठी उभा आहे जो की येणाऱ्या पिढीसाठी अत्यावश्यक आणि काळाची गरज आहे. मी सुयश विद्यालय तांदुळवाडी या प्रशालेचा विद्यार्थी रत्नदीप रवींद्र वर्ग 7वी तुमच्या समोर विषय मांडतो. संस्कार हवेत भविष्यासाठी. संस्कार म्हटलं की आपल्याला स्वामी विवेकानंद आठवतात. शिवभावावर संस्कार करणारी जिजाऊ, साने गुरुजींवर संस्कार करणारी श्यामची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर संस्कार करणारी माता भीमाबाई आठवते. ज्यांनी बालवयात त्यांना संस्काराचे बाळकडू पाजले. संस्कार म्हणजे नक्की काय? संस्कार हे सकारात्मक गुण, चांगल्या सवयी आणि मूल्य यांचा संदर्भ दे यांचे आपण आयुष्यभर विकसित करतो. संस्कार हे आपल्यात आपले पालक, शिक्षक आणि मार्गदर्शक सतत रुजवत असतात. आपण इतरांशी कसे वागतो, आपण समाजात कसे योगदान देतो आणि आपण आपले दैनंदिन जीवन कसे जगतो यावर प्रतिबिंबित असतात. संस्कारातूनच जबाबदारी, सहानुभूती, आदर आणि सचोटीची भावना विकसित होते. संस्काराची व्याख्या सांगायची झाली तर संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. गुणांचा गुणाकार याचा अर्थ स्वतःमधील गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार याचा अर्थ स्वतःमधील दोष कमी करायचे. जिराफाची मादी पिल्लाला जन्म दिल्याबरोबर लाथ मारून मारून उभं करते. याचं कारण असं की पिल्लू आत्ताच घडलं पाहिजे, ते इतकं सक्षम झालं पाहिजे की कोण्या प्राण्याचं भक्ष्य नाही झालं पाहिजे. संस्कार हे मानवी जीवनाचे अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. संस्कार म्हणजे आपल्याला दिलेल्या योग्य शिक्षणाचा, संस्कारांचा आणि मूल्यांचा संच. संस्कार केवळ पारंपरिक किंवा धार्मिक पद्धतींमध्येच नाही तर आपल्या जीवनातील प्रत्येक छोट्या गोष्टींमध्ये असतात. संस्काराचा प्रभाव व्यक्तीच्या आचारधारेवर, विचारधारेवर आणि वर्तनावर प्रत्यक्षात पडतो. मी तुम्हाला संस्काराचे एक उत्तम उदाहरण देऊ इच्छितो. एकदा एक राजा जत्रेत फिरत असताना पोपट विकत होता. तो एक पोपट 5 रुपयाला तर दुसरा 500 रुपयाला विकत होता. राजाने विचारले, असे का रे बाबा? तर तो म्हणाला, ते तर तुम्हीच अनुभवून पहा. राजाने दोन्ही पोपट घरी नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी 500 रुपयावाला पोपट अभंग म्हणत होता, पसायदान म्हणत होता व सुंदर गाणी म्हणत होता. तर दुसरीकडे 5 रुपयावाला पोपट शिव्या देत होता, मोठ्याने ओरडत होता. राजाने शिव्या देणाऱ्या पोपटाला मारण्याची आज्ञा दिली. त्यावेळी दुसरा पोपट म्हणाला, महाराज त्याला मारू नका, तो माझाच भाऊ आहे. लहानपणी आम्हाला एका शिकाऱ्याने पकडले व 2 वेगवेगळ्या घरात विकले. मी ज्या घरी होतो त्या घरचे लोक दररोज अभंग म्हणीत, पसायदान म्हणीत व जगाच्या कल्याणाच्या गोष्टी करत, व तो ज्या घरी होता त्या घरचे लोक व्यसनी होते, भांडण करीत होते, शिव्या देत होते. त्यामुळे त्याच्यात असे गुण आले. त्यात त्याची काहीच चूक नाही महाराज. असे संस्कार आपल्यावर केले जात नाही तर संस्कार हे वेचावे लागतात. आजच्या तरुण पिढीला जर चांगले संस्कार दिले तर ते समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार करतील. पूर्वीच्या काळी सर्वच मुले थोरा मोठ्याचा आदर करत, नेहमी खरे बोलत, आई वडिलांना प्रतिदिन वंदन करत, रात्री लवकर झोपत व सकाळी लवकर उठून नियमित ध्यान करत. या उलट खोटे बोलणे, रात्र घराबाहेर राहणे, पार्टी करणे, दारू पिणे इत्यादी प्रकार करतात व मुले कुसंस्कारी बनतात. वेधुंद जगाच्या अंधकारी मिळवी जसे अज्ञान, वेधुंद जगाच्या अंधकारी मिळवी जसे अज्ञान, अज्ञानाचे फिरतावरे शोधित असे संस्कार, शोधित असे संस्कार. नजर आली की